शिरढोण गावात महावितरणाच्या कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी आज धक्कादायक पद्धतीने आंदोलन छेडलं। वारंवार होणाऱ्या वीज खंडणीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट महावितरण कार्यालयात जाऊन चक्क जिवंत साप अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवत निषेध नोंदवला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रशासनाची झोप उडाली आहे। शिरढोण गावातील पानदारे मळी परिसरात वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांचा संताप आज उफाळून आला। सुमारे 40 घरं आणि 150 लोकसंख्या असलेल्या या नदीकाठच्या भागात रात्रीच्या वेळी सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधारात राहावं लागत होतं। नदीकाठ असल्यामुळे परिसरात विषारी सापांचा धोका कायम असतो। अंधारात साप घरात शिरण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही नाईट शिफ्टमधील कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। अखेर संतप्त नागरिकांनी अनोखा आणि आक्रमक मार्ग अवलंबत अंधारात घरात शिरलेला जिवंत साप पकडला आणि थेट महावितरण कार्यालयात आणत अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवला। या घटनेमुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला आणि प्रशासनाला तत्काळ जाग आली। त्यानंतर तातडीने वीज पुरवठा सुरू करण्यात आला। मात्र या घटनेने महावितरणाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रात्री अखंडित वीज पुरवठा आणि तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद न मिळाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय।